मंगू, मी मूर्ख होतो, तुझ्या बहिणीशी लग्न केलं. मेहुणी, आणि आंधळे पण होता, कारण मी ताईच्या शेजारीच उभी होते, तरी दिसले नाही. नवरा हा आपल्या बायकोला अत्यंत प्रेमाने म्हणाला, जर तू साखर असती तर कधीतरी गोड बोलली असती. बायको, जर तुम्ही आले असता तर आई शपथ रोज खलबत्त्यात कुटलं असतं. नवरा, अगं तू मुलांना एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडतेस? बायको, तुम्ही मला घाबरावे म्हणून. लोक नेहमी म्हणतात की नवरा हा कुटुंबाचा हेड असतो, पण हे विसरतात बायको ही कुटुंबाची मान असते. मान जिकडे वळेल तिकडेच हेड वळते. बायको, अहो आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश बनवली आहे. ती खाताच तुमचं सरदर्द गायब. नवरा, असं काय बनवलंस तू? बायको, नवरत्न तेलाची भाजी. नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण चालू होतं. नवरा म्हणाला, तू कुत्री. बायको, तू कुत्रा. तेवढ्यात त्यांचा मुलगा वीरू येतो आणि तो म्हणतो, आणि मी कुत्र्याचं पिल्लू. नवरा, आजपासून मी तुझं काहीच ऐकणार नाही. बायको, का बहिरे होणार आहात का? नवरा, नाही, तुला मुकी करणार आहे. बायको, काय म्हणालात? नवरा, काही नाही ग, चेष्टा करत होतो. शाळा आणि कॉलेजमध्ये हा फरक आहे की शाळेत पहिल्या बेंचवर बसण्यासाठी लवकर जावे लागते आणि कॉलेजमध्ये लास्ट बेंचवर बसण्यासाठी लवकर जावे लागते. बायको, अहो पर्सनल सिक्रेट, टॉप सिक्रेट हे काय असतं हो? नवरा, अगं तू मला आवडतेस हे पर्सनल सिक्रेट आहे. तुझी मैत्रीण मला खूप आवडते हे सिक्रेट आहे. आणि तुझ्या मैत्रिणीलाही मी आवडतो हे टॉप सिक्रेट आहे. नवरा, अगं काय करत आहेस? बायको, शॉपिंगची लिस्ट तयार केली आहे. नवरा, ती लिस्ट जरा दाखव. बायको, ही घ्या लिस्ट. आता तुम्हीच सांगा सर्वात अगोदर काय घ्यायचं? नवरा, कर्ज. बायको, अहो फक्त तुम्ही माझ्यासाठीच मसाला पान का घेतलं, स्वतःसाठी का नाही घेतलं? नवरा, कारण पान तोंडात नसलं तरी मी गप्प राहू शकतो. डोक्याचा नुसता फालुदा झालाय राव. कारण बायका नेहमी म्हणतात पुरुष हे मूर्ख असतात आणि हे पण म्हणतात आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही. बारावीचा पेपर चालू होणार होता. मुली वाचत बसल्या होत्या आणि मुलं झेरॉक्स मशीनच्या दुकानात होती. चंगू, यार मंगू, उद्या आपण पोरांना घेऊन झूमध्ये फिरायला जाऊ. मंगू, मी माझ्या बायकोला आणि मेहुणीला पण घेऊन येणार. चंगू, समजा तुझी बायको आणि मेहुणी वाघाच्या पिंजऱ्यात पडली तर तू कोणाला वाचवणार? मंगू, कोणाला म्हणजे काय? मेहुणीला. मेहुणी मला खूप आवडते हे त्याच्या बायकोने ऐकले. मग काय, तू आज वाघाच्या पिंजऱ्यामध्ये आहे. थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच. पण आजकाल चहाच्या दुकानातील कप एवढे छोटे झालेत की असं वाटतं चहा नाही, पोलिओचा ड्रॉप पित आहे. नवरा, अगं
तू तयार व्हायला किती वेळ लावतेस? मी बघ 2 मिनिटातच तयार होतो. बायको: हो ना, मॅगी आणि शाही पुलावमध्ये हाच फरक आहे. एक माणूस वैतागून साधू बाबाकडे जातो आणि म्हणतो, साधू बाबा, माझी बायको मला खूपच छळते. काही उपाय असेल तर सांगा. साधू बाबा म्हणाले, अरे गाढवा, काही उपाय असता तर मी साधू कशाला झालो असतो. वाटेल तेवढी ऑनलाईन शॉपिंग करता येते, पण केस कापायला मात्र न्हाव्याच्या दुकानातच जावे लागते. पतीचे अफेअर कसे चेक करावे? नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून विचारा, तुमच्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे का? जर हृदयाचे ठोके वाढले तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. कडाक्याची थंडी पडल्यामुळे बऱ्याच मुलींचे नाक वाहू लागले आहे. त्यामुळे सेल्फी पोस्ट करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. मस्तपैकी तयार होऊन मी मंदिरात प्रसाद घ्यायला गेलो होतो. आत गेलो तर खीर संपली आणि बाहेर आलो तर चप्पल गायब झाली. कॉलेजमध्ये असताना पप्पांकडून परीक्षेची फी घेऊन मी मूव्ही पाहायला जायचो. पण आज पप्पांनी चारधाम यात्रेसाठी माझ्याकडून पैसे घेतले आणि ते सरळ स्वित्झर्लंडला निघून गेले. भारतातील स्त्रिया ह्या टेन्शनचं दुकान असतात. रोज 10-12 टेन्शन घेऊन त्या जगत असतात. पहिले स्वतःच्या घरचं टेन्शन, दुसरं शेजारणीच्या घरचं टेन्शन आणि उरलेलं टेन्शन टीव्हीवरल्या मालिकेच्या कुटुंबाचं. उन्हाळ्याची सुट्टी भारीच असते राव. कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असतं, तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गावात माहेरी आलं म्हणून खुश असतं. आपल्याच बायकोशी दुसऱ्यांदा लग्न केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू नये. दुसऱ्यांच्या घरात किरकिर होते. मंडळी, अशाच प्रकारचे भन्नाट विनोद जर तुम्हाला ऐकायचे असतील तर प्लीज माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.